कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर करवीर तालुक्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे असल्याचे दिसून येते। गोकुळची स्थापना करण्यामागे ज्यांनी पुढाकार घेतला ते करवीर तालुक्यातील ज्येष्ठ सहकारी नेते आनंदराव पाटील चुळेकर होते। शेतकरी आणि दूध उत्पादकांना आर्थिक बळ मिळावे, त्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा या दृष्टीतून गोकुळची पायाभरणी करण्यात आली। स्थापनेपासूनच करवीर तालुक्याने गोकुळच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। दूध संकलन, सभासद संख्या, सहकारी संस्थांचे जाळे आणि नेतृत्व या सर्व बाबींमध्ये करवीर तालुका कायम आघाडीवर राहिला आहे। त्यामुळे गोकुळच्या धोरणांवर, निर्णय प्रक्रियेवर आणि नेतृत्वावर करवीरचा प्रभाव सातत्याने दिसून आला आहे। नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं नुकतंच बिगुल वाजलं आहे। गोकुळवरील आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते ठराव गोळा करायच्या लगबगीत गुंतले आहेत। ठरावाची काय किंमत असते ते कोल्हापूरकरांना वेगळं सांगायची गरज नाही। गोकुळच्या सत्तेसाठी एक एक ठराव महत्त्वाचा असतो। सध्या गोकुळच्या रणांगणात 5470 ठराव आहेत। यापैकी सर्वात जास्त ठराव हे करवीर तालुक्यातून आहेत। करवीर तालुक्यात 868 ठराव आहेत, म्हणजेच एकूण ठरावांपैकी 16% ठराव हे एकट्या करवीर तालुक्यात आहेत। त्याचबरोबर या तालुक्यातील राजकीय समीकरणे देखील बदललेली आहेत। यामुळे करवीर तालुका या निवडणुकीत सुद्धा निर्णायक भूमिका बजावणार असल्याची शक्यता आहे। 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा करवीर तालुक्यातून निवडून आलेल्या 24 संचालकांपैकी 6 संचालक हे करवीर तालुक्यातून निवडून आले होते। आपण पहिल्यांदा ते निवडून आलेले 6 संचालक कोण आहेत ते पाहू। विश्वास नारायण पाटील, शशिकांत आनंदराव पाटील चुळेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, बाळासो वसंत खाडे, संभाजी रंगराव पाटील, प्रकाश रामचंद्र पाटील। या संचालकांपैकी गोकुळच्या राजकारणात आणि एकूणच प्रवासात सर्वात ज्येष्ठ समजले जाणारे विश्वास नारायण पाटील यांनी सतेज पाटील यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। मात्र गोकुळच्या राजकारणात स्थानिक समीकरणे पाहता ते यावेळची निवडणूक मुश्रीफ गटातून लढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा असली तरी ज्येष्ठतेचा विचार करता ते महायुतीत रमतीलच असं वाटत नाही। शशिकांत पाटील चुळेकर, बाबासाहेब चौगले आणि प्रदीप पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्याबरोबरच थांबतील। सांगरूळचे बाळासाहेब खाडे हे राहुल पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहतील, तर संभाजी पाटील हे आमदार नरके यांच्याबरोबर असतील। सन 2021 मध्ये झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत एकूण 3659 इतके ठराव होते। यापैकी करवीर तालुक्यात 642 इतके ठराव होते। एकूण ठरावाच्या 17% ठराव हे करवीर तालुक्यातच होते। यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत 226 ठरावांची वाढ झाली आहे। हे 226 ठराव कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांच्या फेररचना होण्याची शक्यता आहे। यात करवीर विधानसभा मतदारसंघाची सुद्धा फेररचना होऊ शकते। जर करवीर विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाली तर या मतदारसंघात उजगाव, गडमुरचिंगी, कनेरी, वळिवडे, तामगाव, नेरली आणि सरनोबतवाडी या गावांचा समावेश होईल। ही शक्यता समोर ठेवूनच करवीर तालुक्यातील गोकुळच्या राजकारणाच्या घडामोडी घडू शकतात। कैलासवासी आमदार PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके हे 2 पारंपरिक विरोधी गट सध्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात जरी एकत्र असले तरी स्थानिक राजकारणात वर्चस्वासाठी या दोन्ही गटात भविष्यात संघर्ष दिसून येणार आहे आणि हा संघर्ष राज्याच्या आणि जिल्ह्याच्या महायुतीच्या नेतृत्वाला गोकुळच्या निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरणार आहे। काही दिवसांपूर्वी महायुतीच्या गोकुळ संदर्भातील बैठकीत आमदार चंद्रदीप नरके गैरहजर राहिले होते। यावरून करवीरमधील महायुतीची जागा वाटपाचा मुद्दा वादाचा ठरणार असणार असं दिसतंय। राहुल पाटील सध्या महायुतीत आहेत, पण करवीर तालुक्यातील कैलासवासी आमदार PN पाटील यांचा गट पूर्णपणे राहुल पाटील यांच्याबरोबर नाही
हे आपण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी पाहिलं आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा गट गोकुळच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार यावर राहुल पाटील यांच्या गटाचे गोकुळच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचबरोबर मागील निवडणुकीनंतर वाढलेले ठराव आणि संभाव्य क्रॉस वोटिंग हे दोन मुद्दे करवीर तालुक्याच्या गोकुळच्या राजकारणातील वर्चस्वाचे बेंचमार्क ठरतील.